मंडळी, मला हे समजत नाही, माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब का करत नाही? एवढे पण बोर नसतात माझे व्हिडिओ. आपल्या मराठी माणसांना साथ द्या. नमस्कार मंडळी, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण बांगडे बनवूया. मस्त ताजे ताजे बांगडे आहेत. त्याच्यासाठी खोबरं, जिरं, अद्रक, लसूण, कढीपत्ता घ्यायचा आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आता बांगडे पण साफ करून झाले. आता व्यवस्थित धुवून घेऊया. मुंडे टाकायचे नाही, मुंड्याचा रस्सा खूप छान होतो. मी जास्त करून तो मुंडीचाच रस्सा बनवते. आणि हे मिरच्या आहेत, बेडकी मिरच्या माझ्याकडं संपलं आहे. बेडकी मसाले, त्याच्यासाठी मी अख्खीच मिरची घेतली. आणि हे अर्धवट वाटून झालं खोबऱ्याचं वाटण, त्याच्यानंतर मिरची टाकली आहे. चला आता वाटून झालेलं आहे, साईडला काढून घेऊया. त्याचे 4 टमाटे घेतले, छोटे छोटे म्हणून मी 4 घेतले. ते पण बारीक करून घ्यायचे आपल्याला. आता बाजूला कढई ठेवली, तेल गरम झालेलं आहे. ते जास्ती गरम नाही तेल होऊन द्यायचं, नाही तर मसाला जळून जाईल. आपल्याला पाहिजे तेवढा मसाला टाकायचा, हळद टाकायची तेलामध्ये आणि मस्त परतून घ्यायचं. त्याच्याने कलर छान येतो. धनिया पावडर टाकली. आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे वाटण आहे ना खोबऱ्याचं केलेलं, ते टाकायचं आहे. आता हे वाटण मला जास्ती झालेलं आहे म्हणून थोडंसं ठेवणार आहे मी. आता वाटण टाकून आपल्याला मस्तपैकी ते परतून घ्यायचं. खोबरं कच्चं आहे ना, त्याला कच्चापणा जाण्यासाठी परतून घ्यायचं आहे. झालं आहे. तर थोडीशी कस्तुरी मेथी टाकू. कस्तुरी मेथी तर मला लागतेच, त्याच्याने भाज्या ना खूपच चविष्ट होतात आणि छान होतात. चला आता परतून झालेलं आहे खोबऱ्याचं वाटण. आता टमाटा वाटून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. तो पण छान परतून घ्यायचा आहे. आता बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे. बाजूला पाणी ठेवलं, तर चवीप्रमाणे मी टाकून द्यायचं मसाल्यामध्येच. आणि कधी पण ना गरम पाणी टाकायचं. आता झालं आहे छान परतून आणि टमाटा पण शिजला आहे आपला. आता हे गरम पाणी टाकायचं आणि मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची. खळखळ उकळलं, तुम्हाला पाणी जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता. कारण का मच्छीच्या भाजीला आहे ना, जेवढी पातळ असली ना तेवढी भाजी भाताबरोबर खूपच मस्त लागते. आता मी पुन्हा टाकणार आहे चिंचेच्या पाण्याबरोबर थोडंसं पाणी. चला आता उकळी आली का लगेच आपल्याला मच्छी टाकून द्यायची. मच्छी टाकून झाली का त्याच्यानंतर लगेचच आपल्याला चिंचेचं पाणी पण टाकून द्यायचं आहे. कारण का मच्छी किती पण शिजली ना, चिंचाचं पाणी टाकल्यावर मच्छी असे तुटत नाही भाजीमध्ये. चला आता झालेलं आहे. आता मच्छी शिजेपर्यंत वाट बघूया 2 उकळीची. जास्ती मच्छी आपल्याला शिजवायचं नाही, मच्छीला टाईम नाही लागत. झाली भाजी तयार आहे. कोथिंबीर टाकायची वरनं. आणि चला आता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ आवडला की नाही. आणि जी अख्खी मच्छी ठेवलेली होती ती पण फ्राय केली आहे बघा, खूपच छान झालेले. चला मग या आणि नक्की सबस्क्राईब करा.